फ्रेंड्स, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व बरे असेल. तर हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी माझ्या भावाला घ्यायला चालली 15 दिवसानंतर. 15 दिवस तो कुठे होता ते तुम्हाला पुढे कळेलच. पण हा ब्लॉग ना मी असं तुकड्यांमध्ये शूट केला होता. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की मी हा ब्लॉग टाकणार आहे म्हणून, पण मी असे व्हिडिओ बनवत गेले पूर्ण दिवस. तर मी विचार केला की मी हा अपलोड करायला पाहिजे, कारण एक आठवण म्हणून पण राहून जाते. त्यामुळे मी हा ब्लॉग अपलोड करते. रस्त्यामध्ये आम्हाला एक गाव लागलं, तिथे खूप फ्रेश फ्रूट दिसले आम्हाला, तर मी इथून फ्रुट्स घेतले. फ्रेंड्स, 15 दिवस माझ्या भावाची ट्रेनिंग होती. त्याला फिल्म्स वगैरे मध्ये, शॉर्ट फिल्म ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर ती त्याची ट्रेनिंग होती आणि आज फायनली ती पूर्ण झाली आहे. 15 दिवस कंप्लीट झाले. तर आज मी त्याला घ्यायला जाते. आणि मी पहिल्यांदा त्याला जेव्हा बघितलं ना, मी खूप हॅपी झाली होती आणि तोही मला बघून खूप हॅपी झाला होता. त्याला कॅमेऱ्यामध्ये नाही घेतलंय, कारण त्याला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, त्याच्यामुळे मी त्याला नाही घेतलंय. तुला बिस्किट आणलाय मी, बिस्किट आणला. पेडिग्री खातो तू. सेकंड ओले 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 ओले. इथे ना मी दुसऱ्यांदा आली आहे, कारण अगोदर मी याला क्लासला सोडायला पण आली होती पप्पा सोबत, आणि आता मी त्याला घ्यायला आले. ते मी हबीसोबत आलेली आहे. पण याच्या अगोदर पण मी आली होती ना, तेव्हा पण मी मार्शल म्हणजे तो जो डॉगी आहे त्याच्यासोबत खूप खेळले होते. आणि त्याच्यासोबत खास करून मी बिस्किट आणलं होतं, कारण मला माहित होतं हा मला भेटणार. इथे दोघं पॅकिंग करताय बसून. आणि बघा तुम्ही किती सुंदर आहे. इथे शूटिंग चालू आहे फ्रेंड्स. आणि बघा तुम्ही समुद्र किती सुंदर आहे. आणि आता आम्ही ना सर्व जेवायला बसलोय. जेवायच्या अगोदर आम्ही वंदना पण घेतली इथं. बघता बघता जर समजलं नाही कसे मला देखील. इथे ना आता मार्शलला बाय बाय बोलायचा टाइम झालाय. पण हा खूप हुशार डॉगी आहे. मी कधी परत येईल तर याला नक्की भेटेल, कारण हा खूप भारी आहे. तर फ्रेंड्स, माझा भाऊ ना इथं कुठेतरी डॅमवर आला होता फिरायला. तर तो आम्हाला सांगत होता की इथे डॅम आहे खूप सुंदर, तर आपण जाऊया. पण काय झालं ना, आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो, पण तिथे रस्ता खूप खराब होता, त्यामुळे आम्ही रिटर्न आलो. पण मी इथे फोटो व्हिडिओ खूप घेतले आणि इथे माझे शूज पूर्ण खराब होऊन गेले होते. ड्रेसवर पूर्ण गारा झाला होता. तर इथे ना आम्हाला विहीर दिसली. तिथे रस्त्यावर ना लोक दिसले होते. मग आम्ही त्यांना बोललो होते, कारण माझे ना पूर्ण गाऱ्याने पाय भरले होते, पूर्ण शूज. मी एक व्हिडिओ काढायला गेले, तिथे खूप गारा होता आणि ते आमचे पाय पूर्ण गाऱ्यामध्ये फसले होते. मग आम्ही तिथं विहिरीमध्ये गेले. ते विहीर इतकी सुंदर होती ना फ्रेंड्स की तिथून जायची इच्छा नव्हती होत. आणि इथे ना फ्रेंड्स आम्ही थोडं इव्हिनिंग स्नॅक्स घ्यायला आलोय, कारण भूक लागली होती. तर आम्ही इथून चीज सँडविच घेतलं होतं, चीज बर्गर आणि समोसा.